हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे डाळी घेतलेली आहेत मी. मुगाची डाळ घेतलेली आहे, तुरीची घेतली आणि मसुराची घेतलेली आहे. एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे मैत्रिणींनो. तर ही डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. पाहू शकता इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आज तुम्हाला मी आंबट तिखट अशी गोड मी ब्राह्मणी डाळ ही दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी एक टमाटा टाकलेला आहे, पाहू शकता. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. ही डाळ ब्राह्मणाची लोक ही डाळ बनवतात, त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथे चिंच टाकून घेतलेली आहे मी. अर्धा चमचा हळद टाकून घेतली, पाहू शकता. लसूण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, पाणी टाकून घ्यायचे. बघा, डाळ शिजायला जेवढं पाणी लागते तेवढं आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. 1.5 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचे आपल्याला. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचे मैत्रिणींनो, म्हणजे डाळ आपली उतू जात नाही आणि छान मस्त शिजती. थोडंसं असं हलवून घ्यायचे, तेल मिक्स होतं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला आता गॅस पेटून घ्यायचं आहे, पाहू शकता इथे. आणि गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे डाळ छान शिजल्या जाते. तर इथे मी साहित्य घेतले मैत्रिणींनो, पाहू शकता. कांदा घेतलेला आहे, टमाटा घेतला आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी चिरून घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे, अद्रक किसून घेतलेले आहे. आज मैत्रिणींनो मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे. तर इथे वाटाणे बघा, हे ओले वाटाणे मार्केटमध्ये आता भरपूर ओला वाटाणा येतो आहे. तर हे वाटाणे मी 50 ते 60% छान शिजून घेतलेलं आहे आणि पाणी सर्व मी काढून आता हे छान मॅशरनी आहे ना कुचलून असे वाटाणे घेणारे. बघा, वाटाण्यांपासून आपल्याला खूप छान ही रेसिपी बनवायची आणि डाळीची रेसिपी खूपच मस्त मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे, वाटाण्याची आणि डाळीची. तर ह्या डाळीपासून आपण काय बनवणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला मॅशरनी छान वाटाणा हे करून घ्यायचं आहे. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही आणि खायला पण तेवढ्याच टेस्टी आहेत. तुम्ही नक्की करून पहा. तर आपण आता गॅस पेटून घ्यायचं आहे. बघा, गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. कढई आपली छान गरम झालेली आहे, पाहू शकता. इथे मी 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त तेल लागतं, कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे. तर तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर मी मोहरी टाकून घेतली. बघा, मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये. जिरं टाकून झाले, जिरं छान फुललं ना, त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचे. बघा, लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला. लसूण भरपूर टाका मैत्रिणींनो. त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेलावर. त्यानंतर मीडियम साईजचा मी कांदा चिरून घेतलेला बारीक, तो टाकून दिलेला आहे. त्यातला अर्धा कांदा मी ठेवलेला आहे. कशासाठी ठेवला आहे पुढे तुम्ही बघसानच, त्याचा वापर पुढे होणार आहे. ते कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक टमाटा मी चिरून घेतलेला बारीक, तो टाकून दिलेला आहे. ते टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे आणि हे अद्रक मी किसून घेतलेलं, ते अद्रक मी टाकून दिलेले आहे. थोडी कोथिंबीर टाकून दिलेली, पाहू शकता. हे सर्व टाकून झाल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तेलावर छान परतून द्यायचे टमाटा, कांदा आणि कोथिंबीर पण. तुम्ही मैत्रिणींनो वाटाण्याची अशी ही रेसिपी बनवली आहे का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही टिफिनला नक्कीच घाई गडबडीत ही आरामशीर बनवू शकता, खूप झटपट होती. छान हे मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आपल्याला. तर पाहू शकता कांदा टमाटा आपला छान परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. बघा, छोटा चमचा.
त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मिरची पावडर बघा मी 2 चमचे घेतलेले. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. भाजी जेवढी असेल तेवढी त्याप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचे, सर्व मसाले छान मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे वाटाणा मी मॅश करून घेतलेला तो वाटाणा आपल्याला सर्व सोडून द्यायचा आहे तिथे कढईमध्ये. अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, ही वाटाण्याची चटणी मी बनवते, तर तुम्हाला ही वाटाण्याची चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. पाहू शकता. त्यानंतर थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने खूप छान होती मैत्रिणींनो ही वाटाण्याची चटणी. तुम्ही एकदा करून पहा आणि मग चांगली झाली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान होती. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. वाटाण्याचे आता सीझन चालू आहे तर तुम्ही एक एक पदार्थ वाटाण्याचा बनवू शकता. तर ही चटणी तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होती. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1-2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे, कारण वाटाणा तर आपण शिजवून घेतलेला. तोपर्यंत आपण इकडं कुकर थंड झाला आहे का बघूया आपली डाळ शिजली आहे का. तर पाहू शकता मैत्रिणींनो, डाळ मस्त अशी शिजली, गळाली एकदम. तर चमच्याने आपण ही डाळ छान मिक्स करून घेऊया. जास्त फेटायची पण गरज नाही, एवढी डाळ आपली मस्त शिजलेली आहे बघा. तर आपल्याला आता ही डाळीला फोडणी देऊन घ्यायची. मी कशी डाळीला फोडणी देते तुम्ही बघा. इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. ब्राह्मणी डाळ आहे मैत्रिणींनो, ही ब्राह्मणाची लोक करतात आणि ही डाळ खूप छान होती. लहान मुलं सकट ही डाळ आवडीने खातात. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करा. इथे तेल टाकून घेतले बघा मी 1-1.5 पळी. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली ना तर आपल्याला काय करायचे, जिरे टाकून घ्यायचे. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायच्यात बघा. त्यानंतर मी कांदा जो ठेवला होता ना अर्धा, तो ह्याच्यामध्ये मी टाकून दिलेला आहे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. कांदा छान परतून घ्यायचे आपल्याला. छान आपला कांदा परतल्या गेलेला आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. लसूण ठेचून टाकलेला आहे मी थोडा, कारण लसूण आपण पहिला पण डाळीमध्ये शिजताना टाकलेला. त्यानंतर परत मी लसूण टाकून घेतलेला आहे. थोडी हळद टाकून घेतलेली आहे. अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेतले बघा एकदा मी परत. त्यानंतर इथे मसाले टाकून घ्यायचे थोडे. बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा मी छोटा घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतले बघा, मिरची पावडर ही 1 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ जे मी फेटून घेतली होती ती टाकून द्यायची बघा. खूप छान असा तडका बसलेला आहे डाळीला. आणि जेवढी आपल्याला डाळ करायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. जास्त पातळ नाही करायची ही डाळ, थोडीशी अशी घट्टसरच ठेवायची, म्हणजे भातासोबत खायला छान लागते. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा.
चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एकदा डाळ परत छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथे गूळ टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। बघा मी पहिलं शिजताच्या वेळेस चिंच टाकलेली, आता गूळ टाकून घेतलेला आहे। ही डाळ ना खूप छान लागते मैत्रिणींनो, आंबट गोड तिखट अशी। ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। डाळ आपली होती तोपर्यंत इकडे भाजी बघूया आपली झाली का। मस्त भाजीला वाफ बसलेली आणि भाजी आपली बघा छान झालेली आहे मैत्रिणींनो। पाहू शकता तुम्ही। वाटाण्याचा हे ठेचा बनवलेला आहे मैत्रिणींनो। तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा। आवडला का? आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा ही रेसिपी। जे कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया। बघा आपली भाजी झालेली आहे ही वाटाण्याचा ठेचा हो, पाहू शकता तुम्ही। तर आता आपण डाळ बघूया आपली झाली का, उकळी आली आहे का डाळीला। तर पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या डाळीला पण छान उकळी आलेली आहे। तर डाळ मी ही छान मिक्स करून घेतलेली आहे बघा। त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे डाळीवर कोथिंबीर टाकून घेणार आहे मी आता। तर मैत्रिणींनो ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला डाळीच्या आणि वाटाण्याच्या ठेच्याच्या कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। बाय।